नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास. तर आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी गणेशाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या यांचं आगमन झालेलं आहे. आज असाच एक मूर्तीचं आगमन श्यामनगर परिसरात चाललंय. श्यामनगरचा राजा असं त्याला म्हणतात. 60वं वर्ष आहे, हिरक महोत्सव आहे. जाऊन येणार आहोत कशा प्रकारच्या भावना मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये. काय सांगाल, आज हा श्यामनगरचं राजाचं हे 60वं वर्ष हिरक महोत्सव आहे. काय नवीन पाहायला मिळणार आहे यावेळेला आम्ही आमचा जो देखावा आहे यावर्षीचा, तो असा म्हणतात आमच्या इतिहासामधला न भूतो न भविष्यती असा देखावा आम्ही निर्माण करणार आहोत. म्हणजे अगदी आम्ही 101 रुपयामध्ये वर्गणीच्या 101 रुपयामध्ये आम्ही सगळे सण साजरे करतो. त्यातूनच आम्ही हा सण यावर्षीचा म्हणजे पाण्याखालची द्वारका, समुद्राखालची द्वारका हा एक देखावा आम्ही निर्माण करत आहोत यावर्षी. तर त्यासाठी आपल्या विभागाचे सर्व नागरिकांनी सहकार्य केलंच आहे. अजूनही बाकीचे आपले मंडळ सहकार्य करतायत. स्थानिक नागरिक, स्थानिक आपले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी पण आम्हाला सहकार्य करतात. सर्वांच्या सहकार्याने आम्ही आपला गणेशोत्सव साजरा करतो. 5 फुटाच्या खाली ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होणार. त्याच्यावर जेवढ्या पण मूर्त्या आहेत त्या नैसर्गिक स्तोत्रामध्ये, नैसर्गिक स्तोत्र म्हटलं की समुद्र, नदी आणि तलाव हे सगळं आलं. त्याच्यामध्ये आपण विसर्जन करू शकतो. मुळात या महाराष्ट्र शासनाने तो गोंधळ केला होता की गणेशोत्सव मंडळाला कळतच नव्हतं, संभ्रमात होते. मूर्ती विसर्जन करायची कुठे, मूर्ती आणायची तर कुठली आणायची, त्याची उंची किती, हा सगळा संभ्रम समन्वय समितीच्या माध्यमातून सुटलेला आहे. सन्माननीय आशिष शेलार साहेब, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार साहेब यांच्या सहकार्याने आणि समन्वय समितीच्या पाठपुराने तो प्रश्न सुटलेला आहे. एक खड्ड्यांचा एक प्रश्न होता की सार्वजनिक मंडळ जे आहेत त्या खड्ड्यांवर काहीतरी 15,000 20,000 असं काहीतरी चाललं होतं, पण ते पण निवडलं गेलं आणि कुठेतरी दिलासा मिळाला. याबद्दल काय? म्हणजे खरंच तो एक संभ्रमाचा विषय होता. एका खड्ड्यावर कोर्टाने डिक्लेअर केलाय की 2,000 रुपये दंड होता. तर मंडळात 101 रुपयाच्या वर्गणीपासून एवढा उत्सव करत असतात. फक्त गणेश उत्सव नाही तर वर्षभरातले सामाजिक सांस्कृतिक सण, त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम, म्हणजे असं परकीय आक्रमण असू दे, मुंबईचे तुंबई असू दे किंवा कुठलाही असं काही आपत्कालीन परिस्थिती होते तर हीच मंडळं प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. तर एका खड्ड्याचे 2,000चे डायरेक्ट शासनाने 15,000 डिक्लेअर केले. आम्ही त्याचा पत्रव्यवहार केला आणि आम्हाला अभिमान वाटतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दैवकर सरांना कॉल करून सांगितलं की तो तात्काळ जे वाढीव रक्कम आहे, म्हणजे 2,000च्या वरची वाढीव 13,000 रक्कम आहे, ती आम्ही तात्पुरता आम्ही तुमचे पुन्हा खंडित करतो. हे हिरक महोत्सव वर्ष 60वं वर्ष आहे. आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतो. यावर्षी 60वं वर्षभर निमित्त